पहिल्याच तोड्यामध्ये पावट्याला किती शेंगा आल्या बघा. म्हणलं चला आता आलेल्या आहेत शेंगा तर आपलं तोडून घ्यावा. म्हणून मी पाहायला गेले तर मला पाहिजे त्याच्या प्रमाणापेक्षा तर जास्तच शेंगा मला मिळाल्या त्याला. मग मस्त मस्त हिरव्या हिरव्यागार आणि ताज्या ताज्या शेंगा म्हणल्यानंतर वाव. मग भरपूर काय शेंगा तोडल्या आणि आमचा लोको बघा तिथे शेजारी येऊनच बसलेला होता रोडवरतीच. मी शेंगा तोडत होते तर आणि भरपूर काही शेंगा मिळत होत्या. काही कोवळ्या होत्या, काही आपल्या निब्बर वगैरे झालेल्या होत्या आणि त्याचं मी निब्बर आपल्या तोडत होते. आणि मस्त वाटतं असं नाही का ताज्या ताज्या शेंगा. आणि मी पाऊस काळ्यामध्येच हा वेल लावलेला होता, म्हणजे बेल लावलेला होता. त्याचा एवढा मोठा वेल झाला ना. आणि हा एकच वेल आहे बरं का, पण तो पूर्ण तो लिंबाच्या झाडावरती पूर्ण पांगलेला आहे. आणि हे पहा कशी छान अशी फुलं आलेली आहे आणि अशा शेंगा आलेल्या आहेत भरपूर. काही कोवळ्या आहेत, काही निब्बर आहेत, पण अशा एवढ्या दाट शेंगा आल्यात ना, भरपूर काही शेंगा आल्यात त्याला. आणि मस्त अशा हिरव्या हिरव्यागार शेंगात आणि आपल्या दारासमोरच असं ताजा शेंगा वगैरे आहे. ते काय बाजारात जायचं, ते किती दिवस तोडलेल्या त्यांच्या नाही खपल्या तर किती दिवस ठेवलेल्या असतात, ते घेणं त्यापेक्षा आपलं पहा मस्त ताज्या ताज्या शेंगा छान वाटतात. काय वरती होत्या, खाली लिंबाच्या खोडामध्ये पण वेल पसरलेला होता. मग त्या खोडातल्या पण शेंगा काही मी तोडून घेतल्या. आणि हे पहा किती एकदम दाट, म्हणजे असं मोठमोठाले गोपर आले होते त्याला. आणि त्यातून कसं शोधून शोधून निबर शेंगा काढाव्या लागतात. एकदम संगच नाही ते तोडता येत. जशा निबर होतील तशा त्या तोडायच्या, कोवळ्या तशाच ठेवायच्या, म्हणजे कसं दुसऱ्या वेळेस होऊन जातं त्या शेंगा. आणि आता निघायला लागल्या ना, आठवड्यातून 2-3 वेळा तर भाजी होते, मसाले भात होतो. आपल्याला जे पाहिजे तो आपण बनवू शकतो नाही का. आपलं मस्त घरापुढं असल्यानंतर जेव्हा पाहिजे तेव्हा तोडून लगेच ताज्या आपण बनवू शकतो नाही का. आणि तोडल्यानंतर पहा अशा शेंगा मिळालेल्या आहेत. पहा कशा हिरव्या हिरव्यागार शेंगा आहेत. आणि असं ताजा भाजीपाला आणि असं खायला फक्त शेतकऱ्यांकडंच भेटतं बरं का, असं शहरामध्ये काय भेटू शकत नाही. मग तोडल्यानंतर म्हणलं चला आपण आता सोलून घेऊया. संध्याकाळी काय भाजी करता येईल, नाही तर आपला मसाले भात करता येईल. आमच्याकडं मसाले भात म्हणतात, म्हणजे काही ठिकाणी तिखट भात, खिचडी भात असं काहीतरी म्हणतात, पण आमच्याकडं आम्ही हे पावट्याचे दाणे वगैरे टाकून बनवतो, त्याला मसालेच भात म्हणतो. आणि मग म्हणले चला आता काहीतरी भाजी करू नाही तर भात करू. आणि मी सोलत होते. आमचा लोको पहा कसा इकडं तिकडं माझ्याच भोवती फिरत असतो. आणि घेतल्या सोलून. मग अशा सोलायला पण थोडा वेळच लागतो त्याला. मग काय आपले टी व्ही पाहता पाहता आपले शेंगा बसले सोलत. आणि ह्याचं एक हे पण आहे का, ज्याला उकडून वगैरे खायचे असतात ना, ते कुकरमध्ये मीठ वगैरे टाकून उकडून पण शेंगा खातात, कारण त्या पण ते खूप सुंदर आणि छान लागतात त्या. आम्ही अर्ध्याची भाजी करतो आणि अर्ध्याची आम्ही शेंगा उकडूनच खातो. म्हणून अर्धे सोलून ठेवलेले आहेत आणि अर्धे तसेच ठेवले. म्हणलं चला आपल्याला उकडून खाता येईल. आणि कोणाकोणाकडे ह्या शेंगा उकडून खातात मीठ टाकून, कमेंट करून नक्की सांगा. आणि कारण काही ठिकाणी खात नाहीत ना. बघा हे मग आता हे दाण्याचे मला वाटतं मसाले भातच खूप छान लागत ताजे